11व्या शतकात बांधलेलं एक प्राचीन हिंदू मंदिर दोन बौद्ध देशांमध्ये 2025 सालात संघर्षाचं कारण बनलंय. हे दोन देश आहेत थायलंड आणि कंबोडिया. या दोन्ही देशांमध्ये सध्या संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. एकमेकांवर हवाई हल्ले केले जात आहेत, ज्यामध्ये कमीत कमी डझनभर लोकांचा मृत्यू झालाय, अनेक जण जखमी झालेले आहेत आणि लाखो लोक विस्थापित होत आहेत. कंबोडिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये संघर्षाचं कारण ठरलेलं ते मंदिर नेमकं कोणतं, या संघर्षाची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, कुठपर्यंत हा संघर्ष पोहोचलाय आणि पुढे काय होऊ शकतं ते बघूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. आशिया खंडातील कंबोडिया आणि थायलंड हे दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. यासाठी कारण ठरलेलं आहे एक प्राचीन हिंदू मंदिर. हे मंदिर नेमकं कुठे आहे ते आपण बघणारच आहोत. मात्र सध्या या दोन्ही देशांच्या सीमेवर काय परिस्थिती आहे, दोन्ही देशांमधला संघर्ष कुठपर्यंत पोहोचलाय ते आपण बघूयात. या दोन्ही देशांकडून एकमेकांवर हवाई हल्ले केले जात आहेत. या संघर्षाची सुरुवात 24 जुलैला सकाळी झालेली आहे. दोन्ही देशांकडून गोळीबार करण्यात आले, पण थायलंड म्हणतंय की कंबोडियानं गोळीबार केला आहे, तर कंबोडियाकडून दावा केला जातोय थायलंडकडून सगळ्यात आधी गोळीबार करण्यात आला. अशा पद्धतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्याच्यानंतर या दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले करायला सुरुवात केली आहे. गोळीबार सीमा भागामध्ये सुरू झालेला आहे, ज्याचा परिणाम म्हणजे इथं 12 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय, अनेक जण जखमी झाले, तर सीमा भागामध्ये राहणारे लाखो लोक विस्थापित होत आहेत. आपली घरं सोडून ते दुसरीकडे जात आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा तणाव वाढलेला आहे दोन्ही देशांमध्ये, तेव्हा दोन्ही देशांनी आपल्या सैन्याच्या तुकड्या वाढवायला सुरुवात केलेली आहे. दारुगोळा जमवायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर जे हेवी वेपन असतात, जे शस्त्रास्त्र मोठी असतात, तेही जमवण्यास या दोन्ही देशांनी सुरुवात केली आहे. कंबोडियानं थायलंडच्या गावांवर आणि रुग्णालयांवर रॉकेट हल्ले केल्याचा आरोप थायलंडनं केला आहे आणि त्यानंतर थायलंडनं आत्मसंरक्षणाचा हवाला देत कंबोडियाच्या काही ठिकाणांवर हवाई बॉम्ब हल्ले केले. तर थायलंडनं कंबोडियाच्या लष्करी तळांवर F-16 लढाऊ विमानांद्वारे हवाई हल्लेही केले आणि कंबोडियानं रशियन BM-21 रॉकेट लॉन्चरचा वापर केल्याचा दावा थायलंडनं केलाय. पण या सगळ्या संघर्षामध्ये कमीत कमी 12 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जातोय. अनेक जण जखमी झालेत, विस्थापितांची संख्याही वाढतीये आणि आपण जर बघितलं तर हा वाद तसा जुना आहे, पण ताज्या संघर्षाची सुरुवात ही 24 जुलैला म्हणजे गुरुवारी सकाळी झालेली आहे. सगळ्यात आधी 24 जुलैच्या सकाळी थायलंडच्या सिसाकेत या प्रांतामध्ये हा प्रांत जो सीमेलगत आहे तिथल्या गॅस स्टेशनवर हल्ला झाल्याची माहिती आहे आणि यामध्ये कमीत कमी 9 जणांचा मृत्यू झाला होता. कंबोडियन सैन्याच्या गोळीबारात 3 थाई नागरिक जखमी झाले होते, ज्यामध्ये एक 5 वर्षांचा चिमुकलाही होता. तर कंबोडियाकडून नागरी भागांवर हवाई हल्ले झाल्याचा दावा थायलंडकडून करण्यात आला आहे आणि थायलंडनं कंबोडियासोबतची सीमा त्यानंतर लागलीच बंद केली. त्याचबरोबर आपल्या नागरिकांना कंबोडियाला जाऊ नका असं आवाहन केलं आणि जे नागरिक थायलंडचे कंबोडियामध्ये आहेत त्यांनी लवकरात लवकर कंबोडिया सोडावं आणि आपल्या देशामध्ये यावं असंही आवाहन थायलंडच्या सरकारकडून करण्यात आलं. आधी एक भूसुरुंग स्फोट थायलंडमध्ये झाला होता, त्यानंतर आणखी एक भूसुरुंग स्फोट थायलंडमध्ये झाला, ज्याच्यामध्ये 3 थाई सैनिक हे जखमी झाले. पण कंबोडियानं या स्फोटामध्ये आपला हात नसल्याचं सांगत हात झटकले. या स्फोटांमध्ये कंबोडियाचा हात असल्याचं म्हणत थाई मिलिटरीनं मात्र कंबोडियावर एअर स्ट्राईक करायला सुरुवात केली, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष पेटला. तर दोन्ही देशाच्या 6 सीमा भागांमध्ये चकमक सुरू झाल्या आणि यामध्ये एक असलेला ता म्युन थॉम टेम्पल हे सुद्धा होतं. या ठिकाणी सुद्धा या दोन्ही देशाचे जे सैनिक आहेत ते आपापसात भिडले, त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. यानंतर लागलीच कंबोडियानं राजनैतिक संबंध थायलंडसोबतचे कमी केले आणि थायलंडच्या राजदूतांना काढून टाकलं, जे राजदूत कंबोडियामध्ये होते त्यांना, आणि आपलेही बँकॉकमध्ये जे राजदूत होते कंबोडियाचे त्यांनाही परत बोलवलं, मागे बोलवलं. तर थायलंडच्या सीमा भागामध्ये आणखी एक भूसुरुंग स्फोट झाला होता, ज्यामध्ये 5 सैनिक जखमी झाले. कंबोडियानंच नवीन भूसुरुंग पेरल्याचा आरोप यानंतर थायलंडनं केला. यावेळी सीमेवर झालेल्या चकमकीमध्ये कंबोडियाचा एक सैनिक मारला गेला, ज्यामुळे हा संघर्ष आणखीनच भडकला. दोन्ही देशांकडून जोरदार हवाई हल्ले सुरू झाले. एकमेकांच्या दिशेनं रॉकेट डागले जात आहेत, मोठ्या शस्त्रांचा वापर केला जातोय. अशात कंबोडियानं थायलंडवर गरजेपेक्षा जास्त ताकद वापरल्याचा आरोप करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. ज्यानंतर चीन, मलेशिया, अमेरिकेनं शांततेचं आवाहन केलं आहे. पण थायलंडने मात्र अमेरिका, चीन असेल किंवा मलेशियाच्या मध्यस्थीच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. त्यामुळे युद्धाची शक्यता वाढली आहे. मागील 2 दिवसांपासून हा संघर्ष सुरू आहे. अजूनही संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. तसं बघितलं तर हे दोन्ही देश बौद्ध धर्माचं पालन करतात. बौद्ध धर्माचं प्राबल्य या दोन्ही देशांमध्ये आहे.
कंबोडियामध्ये 97% पेक्षा जास्त लोक बौद्ध धर्माचं पालन करतात, तर थायलंडमध्येही 90% पेक्षा जास्त लोक हे बौद्ध धर्माचे आहेत. मात्र या दोन्ही देशांमध्ये मूळ कारण आहे सीमावादाचं आणि त्यातही एक हिंदू मंदिर जे प्राचीन काळामध्ये 11व्या शतकामध्ये बांधण्यात आलं होतं. हे मंदिर या दोन्ही देशांमधल्या संघर्षाचं मूळ कारण आहे. 11व्या शतकात खमेर सम्राटनं हे शिव मंदिर बांधलं होतं. हे प्राचीन हिंदू मंदिर दोन्ही देशांच्या सीमेवर आहे. मंदिराला भारताशी सांस्कृतिक संबंध आहेत, कारण खमेर साम्राज्यावर दक्षिण भारताच्या चोल राजवंशाचा प्रभाव होता. इथलं शैव आणि वैष्णव परंपरांचा प्रसार भारतातून झाला होता. तर मंदिराच्या स्थापत्यामध्ये भारतीय संस्कृतीची झलक दिसते, कलाकृतींची झलक दिसते. या ठिकाणी समुद्र मंथन ज्याचा उल्लेख भारतीय पुराणांमध्ये करण्यात आला आहे त्याची चित्र या मंदिरावर दिसतात. पण हे मंदिर सध्या कंबोडिया आणि थायलंड यांच्यामधील वादाचं प्रमुख कारण आहे, केंद्र आहे. तर 2008 साली कंबोडियानं वादग्रस्त भागामध्ये असलेल्या या मंदिराला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नोंदवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी या दोन्ही देशांमधील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनलेली होती. तेव्हापासून या दोन्ही देशांमधला तणाव वाढला होता. आपण इतिहासात गेलो तर या दोन्ही देशांवर फ्रान्सचा कब्जा होता. फ्रान्स राजवट होती, पण जेव्हा फ्रान्स राजवटीचा अंत झाला तेव्हा 1907 मध्ये फ्रान्सनं कंबोडियाच्या बाजूनं सीमा आखलेली होती या मंदिराची, ज्यामुळे मंदिर हे कंबोडियाच्या हद्दीमध्ये आलं आणि थायलंडनं याला मात्र विरोध केला. 1959 मध्ये कंबोडियानं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये म्हणजेच ICJ मध्ये नेला आणि 1962 मध्ये ICJनं हे मंदिर कंबोडियाच्या हद्दीमध्ये असल्याचा निर्णय दिला. पण आसपासच्या जमिनीवरून वाद अजूनही कायम आहे. 2008 मध्ये युनेस्कोच्या नोंदणीमुळे आणि 2011 मध्ये दोन्ही देशांमधील सैन्य संघर्षामुळे या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. तर 2025 मध्येही या वादामुळे दोन्ही देशांमध्ये गोळीबार आणि हवाई हल्ल्यासह हिंसक संघर्ष सुरू आहे, ज्यामुळे मंदिराला आणि आजूबाजूच्या ऐतिहासिक स्थळांनाही नुकसान पोहोचण्याचा धोका आहे. 24 जुलै 2025ला जो संघर्ष पेटलाय त्याला मे महिन्यात झालेल्या गोळीबाराची किनार आहे. याच वर्षी मे महिन्यामध्ये एक गोळीबार झाला होता सीमा भागामध्ये आणि या गोळीबारामध्ये एमराल्ड त्रिकोण क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी थायलंड, कंबोडिया आणि लाओसच्या सीमा आहेत त्या ठिकाणी एक चकमक झाली होती. या चकमकीमध्ये एक कंबोडियाई सैनिक मारला गेला होता आणि तेव्हापासून या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला आहे. आता या दोन्ही देशांमधील संघर्ष जेव्हा शिगेला पोहोचलेला आहे जुलै 2025 मध्ये, तेव्हा आपण या दोन्ही देशांची ताकद बघितली तर यामध्ये थायलंडची लष्करी ताकद ही कंबोडियापेक्षा जास्त आहे. थायलंडकडे 3.6 लाख सक्रिय सैनिक आहे, 2 लाख राखीव सैनिक आहे, तर F-16 विमानं आणि $5.5 अब्ज संरक्षण बजेट आहे. दुसरीकडे कंबोडियाकडे 2.2 लाख सैनिक, $840 दशलक्ष बजेट आहे आणि कंबोडियाला चीनचा पाठिंबा आहे. तर थायलंड अमेरिकेच्या जवळचा मानला जातो, ज्यामुळे हा संघर्ष एक प्रॉक्सी युद्धाचं रूप घेऊ शकतं. हा संघर्ष वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते. या संघर्षाची परिणती जर युद्धामध्ये झाली तर त्याचा परिणाम दक्षिण पूर्व आशियावर होऊ शकतो, अस्थिरता वाढू शकते आणि त्याचबरोबर भारतासारखे जे देश आहेत आशिया खंडातले तिथल्या व्यापारावर सुद्धा या युद्धाचा परिणाम होऊ शकतो. आसियान देशांची $130 अब्ज व्यापार आशियामधील या देशांमध्ये, आशिया खंडातील या देशांमध्ये आहे, त्या व्यापारावर सुद्धा या युद्धाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं शांततेची गरज निर्माण झालेली आहे. हा संघर्ष दक्षिण पूर्व आशियातील स्थिरतेसाठी धोका मानला जातोय. भारतासारख्या देशांच्या $130 अब्ज आसियान व्यापारावर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली जाते. तर विस्थापन आणि मानवी नुकसान वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते. त्यामुळं पूर्ण युद्ध होऊ देऊ नये, त्याच्या आधी कुठेतरी शांततेसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं म्हटलं जातं आणि यामध्ये आसियान देश ही जी संघटना आहे या देशांनी बनवलेली, ज्याच्यामध्ये सहकार्य वाढवणं असेल किंवा शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही संघटना स्थापित झालेली आहे. त्यामुळं आसियान संघटना असेल, भारत असेल किंवा UNSC ही जी संघटना आहे यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. नाहीतर याची परिणती ही युद्धामध्ये होऊ शकते, ज्याचा परिणाम हा संपूर्ण आशिया खंड आणि संपूर्ण जगावर होऊ शकतो. त्यामुळे आता हा संघर्ष थांबवण्यासाठी आणि तो युद्धात बदलू नये यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न होतात ते बघावं लागणार आहे.